Okay, good morning. Today we start the new chapter of math first. Name of that chapter is sets. आज आपण प्रकरण 1 मधील गणित भाग 1 मधील प्रकरण पहिलं संच सुरू करणार आहोत. फर्स्ट वी लर्न द कन्सेप्ट्स ऑफ सेट्स. आधी आपण संच ही संकल्पना काय आहे ते समजून घेऊया. आपल्या पुस्तकामध्ये एक 4-5 आकृत्या दिलेल्या आहेत. पहा, चार्ट दिलेला आहे बघा. त्याच्यामध्ये फ्लावर बायोकट दिलेले आहे बघा, बंच ऑफ कीज दिलेले आहे, फ्लॉक ऑफ बर्ड्स दिलेले आहे, पक्ष्यांचा थवा आहे, पाइल्स ऑफ नोटबुक्स आहे, वयांचा गठ्ठा आहे बघा, आणि कलेक्शन ऑफ नंबर्स आहे. ओके, प्रत्येकाने पुस्तकात बघायचे पान नंबर 1 वर. वी यूज स्पेशल वर्ड्स फॉर इच ऑफ कलेक्शन गिवन बिलो. प्रत्येकाला एक आपण नाव दिलेलं आहे बघा. इन ऑल the above examples we can clearly, ह्या एक्झाम्पल मधून we can clearly list the objects of the collection. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये आपण क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे सांगू शकतो की त्याच्यातल्या तो वस्तूंचा समूह, कोणत्या वस्तूंचा तो समूह आहे हे आपण सांगू शकतो. we call the collection of the such object as set. अशा वस्तूंच्या समूहाला संच असं म्हणतात. आता संच म्हणजे काय? समूह. संच आधी काय? घोळका म्हणजे ग्रुप, गट. समूह म्हणजे घोळका. ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगता येतात, ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगता येतात त्या समूहास संच असे म्हणतात. ही त्याची व्याख्या आहे. पहा, समूह म्हणजे घोळका. म्हणजे उदाहरणार्थ पहा, आता इथलं शेवटचं गणित कलेक्शन ऑफ नंबर्स 1 पासून 12 डॅश डॅश पर्यंत आहे. आता डॅश डॅश आहे म्हणजे फक्त 12 पर्यंत गृहीत धरा, 1 ते 12. आपण सांगू शकतो इथे 12 संख्या आहे, नेमक्या कोणत्या कोणत्या आहे, म्हणून याला संच म्हणायचं. या समूहाला म्हणजे या ग्रुपला समूहाला संच म्हणतात. बंच ऑफ की, चाव्यांचा जोडगा आहे. आपण सांगू शकतो किती चाव्या आहेत, कोणत्या चाव्या आहेत, म्हणजेच अचूकाने नेमकं सांगू शकतो, म्हणून त्याला संच म्हणतात. पाइल ऑफ नोटबुक्स, वह्यांचा गठ्ठा आहे, आपण सांगू शकतो. हे झालं संच. आता इन इंग्लिश ते चित्र तेच आहेत. पहा, फ्लावर बायोकेट्स, बंच ऑफ कीज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, थवा पक्ष्यांचा, पाइल ऑफ नोटबुक्स, कलेक्शन ऑफ नोटबुक्स, कलेक्शन ऑफ नंबर्स. We call such collections of such objects as set. पण त्यातल्या कोणाला सेट म्हणायचं? ज्यातील if we can definitely म्हणजे अचूकपणे, definitely and clearly म्हणजे नेमकं, we can definitely and clearly decide the objects. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू किंवा घटक. Definitely and clearly decide the object of the given collection. समूहातील घटक आपण, कलेक्शन म्हणजे समूह म्हणायचं. समूहातील घटक आपण अचूक व नेमके सांगू शकतो, त्याला सेट असे म्हणतात. If we can definitely and clearly decide the objects of a given collection is called set. That is the definition of set. Shortcut जर करायचं ठरलं, set is a well defined collection of objects. Well defined collection of object is called set. वस्तूंचा संच, वस्तूंचा समूह, अचूक व नेमक्या सांगता येणाऱ्या वस्तूंच्या समूहाला संच असे म्हणतात. आता इथं काही गणित एक्झाम्पल दिलेले आहेत. मराठीत सांगतो, इंग्लिश मध्ये नॉन सिव्हिअर नीट लक्ष द्या. हॅपी चिल्ड्रन इन द विलेज. मराठीमध्ये कसा अर्थ होतो? हॅपी म्हणजे आनंदी, खेड्यातील चिल्ड्रन म्हणजे मुलं, खेड्यातील आनंदी मुलं, चिल्ड्रन्स. प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टीम, आपल्या सूर्यमालेतील ग्रह.
प्लॅनेट्स म्हणजे ग्रह. आनंदी विद्यार्थी, आनंदी मुलं, खेड्यातील आनंदी मुलं. डेज ऑफ अ वीक, आठवड्यातील वार. मंथ्स इन अ इयर, वर्षातील महिना. ब्रेव, शूर मुलं, वर्गातील. स्ट्रॉंग फूड, स्ट्रॉंग म्हणजे भक्कम. महाराष्ट्रातील भक्कम किल्ला, किल्ले म्हणा, किल्ले. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, पहिल्या 10 मोज संख्या. ब्रिलियंट, हुशार, वर्गातील हुशार विद्यार्थी. आता यातले सेट कोणते आहेत आपण कसे ओळखणार? तर बघा, पहिल्या 10 मोज संख्या, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स इज अ सेट. व्हाय? काउंटिंग नंबर मीन्स नॅचरल नंबर. नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. सो फर्स्ट 10 नंबर्स, पहिल्या 10, 1 2 3, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. We can definitely and clearly decide the objective in the correction. बरोबर आहे का? आपण अचूक आणि नेमकं सांगू शकतो. 1 पासून 10 पर्यंत संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो दॅट्स वाय याला संच असं म्हणतात. इट इज कॉल्ड सेट. अचूक आणि नेमकं सांगू शकतो पहिल्या 10 मोज संख्या. अजून एक दुसरं, डेज ऑफ अ वीक. बरोबर फोन करतो. डेज ऑफ अ वीक, आठवड्यातील वार. हा सुद्धा काय आहे? संच आहे. इट इज अ सेट बिकॉज यू कॅन इझिली, क्लिअरली अँड डेफिनेटली डिसाइड द ऑब्जेक्ट्स इन दॅट कलेक्शन. त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते तुम्ही अचूक आणि नेमकं सांगू शकता. आठवड्यातील वार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, आहे की नाही? संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, काय सॅटर्डे, काय जे असेल ते. बरोबर आहे का? मंथ इन अ इयर आहे का? करेक्ट, येस. वर्षातला वा, महिना. कोणते कोणते महिने आहेत वर्षातील महिने? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मराठी महिने नाही सांगितलं, इंग्लिश. जानेवारी टू डिसेंबर, जनवरी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. ओके, these are that collection is called set. It is also set. Planet in फुली मारली. प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टीम, सूर्यमालेतील ग्रह. आता सूर्यमाला आपली कशी आहे? अथांग आहे. आणि याच्यामध्ये किती प्लॅनेट आहेत? कॅन वी काउंट? नो. आपण मोजू शकतो का? नाही. अचूक सांगू शकतो का? नाही. आपल्याला फक्त पृथ्वी माहिती आहे, शुक्र माहिती आहे, बुध माहिती आहे. ग्रह कोणते बाकीचे माहितीच नाहीये. ग्रह तारे आपण नाही सांगू शकत. सो इट इज नॉट सेट. हा संच नाही. हॅपी चिल्ड्रन इन द विलेज. आनंदी मुलं कशी ओळखायची? कोण कोण आनंदी आहे? नाही सांगू शकत. ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, कसं ओळखायचं ब्रेव? बरोबर आहे का? ब्रिलियंट स्टुडंट, हुशार, आता कसा ओळखायचा हुशार? आता कोणी गणितात हुशार असेल, कोणी मराठीत असेल, कोणी हिंदीत असेल, कोणी खाण्यात असेल, कोणी खेळण्यात असेल. मग आपण सांगू शकतो का? वी कांट टेल ब्रिलियंट स्टुडंट इन द क्लास. आपण वर्गातला हुशार विद्यार्थी नाही ओळखू शकत. सो इट इज नॉट सेट. तो संच नाही. म्हणजे ज्याच्यातले घटक तुम्ही सांगू शकाल, अचूक सांगू शकाल, त्याला म्हणायचं संच. वी कॅन टेल, we can definitely and clearly decide the objects in the collection is called set. मला असं वाटतं ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगता येतात त्याला आपण संच असं म्हणूया. संचाची व्याख्या कळली असेल. आता त्याच्यामध्ये टू बी हॅपी, टू ब्रिलियंट, हॅपी झालं, ब्रिलियंट झालं, हे सेट नाही होणार. कारण
The concept, because the exact meaning of this word, too happy and to be brilliant, different from person to person. मग त्याचा अर्थ जो आहे माणसानुसार बदलतो. कोण कशात आनंदी असेल सांगता येऊ शकत नाही, कोण कशात हुशार असेल सांगता येऊ शकत नाही. म्हणून ते संच होऊ शकत नाही. त्याचे घटक आपण अचूक आणि नेमके सांगू शकत नाही, म्हणून ते संच नाही. संच ही कन्सेप्ट नवीन आहे बघा. मला असं वाटतं तुमच्या लक्षात आले असेल. ज्या समूहातले घटक तुम्ही सांगू शकाल, अचूक सांगू शकाल, त्याला संच म्हणायचं. जे नाही सांगू शकत, आता श्रीमंत लोकांचा, ज्याला आपण रिच पर्सन इन द व्हिलेज, आता श्रीमंत लोकांचा समूह, तुमच्या गावातील श्रीमंत लोकांचा समूह हा संच आहे का? आता कॉमन सेन्स, कसं काय ओळखायचे हो श्रीमंत? गावातले श्रीमंत लोक कसे काय ओळखायचे? हा, कोणी श्रीमंत दाखवतं का? नाही. सो रिच पर्सन इन द व्हिलेज वी कांट काउंट, मोजू नाही शकत, सांगू नाही शकत. सो इट इज नॉट सेड. तो संच नाही. आता हे झालं संचाची व्याख्या. ओके, सगळ्यांनी लिहिली. आता जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युजिंग कॅपिटल लेटर्स. संचाला कॅपिटल अक्षर, संच दर्शविण्यासाठी इंग्लिश कॅपिटल लेटरचा वापर करतात. म्हणजे नेम ऑफ द सेट इज गिवन युजिंग कॅपिटल लेटर्स. त्यातले घटक जर दाखवायचे असतील तर स्मॉल लेटरचा उपयोग करतात. एलिमेंट्स, घटक, त्याच्यातले घटक म्हणजे 1 2 3 4 5, समजा हे 6 संख्या येतात. इच नंबर, प्रत्येक संख्येला घटक म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला इलेमेंट म्हणतात. काय म्हणतात? प्रत्येकाला काय म्हणायचं? इलेमेंट. मराठीत त्याला घटक म्हणायचं. मग मेंबर्स, किंवा आता त्याला मेंबर्स म्हणा, घटक इलेमेंट म्हणा किंवा मेंबर्स म्हणा. कळतंय का? मग मेंबर दाखवण्यासाठी मेंबर्स ऑफ द इलेमेंट, मेंबर्स ऑर इलेमेंट म्हणायचं. दोन्ही अर्थ एक असेल. मेंबर्स ऑर इलेमेंट ऑफ द सेट ॲज शोन बाय युजिंग स्मॉल लेटर्स ABCD. बघा, संच दाखवण्यासाठी कॅपिटल आणि त्यातले घटक दाखवण्यासाठी स्मॉल अक्षर वापरतात. संचाला, सेटला नेम ऑफ द सेट इज गिवन युजिंग द कॅपिटल लेटर्स and name of the elements by using small letters. ओके, आता आणखी एक कन्सेप्ट पाहिजे पहा, महत्वाची कन्सेप्ट आहे. समजा आता हा सेट आहे, याच्यामध्ये एक आहे. सो मासा लिहितात 1 बिलॉंग टू. आता या सेटला मी ए नाव देतो, बरोबर आहे. या सेटचं नाव ए आहे, कॅपिटल ए. सो 1 बिलॉंग टू कॅपिटल ए, 2 बिलॉंग टू कॅपिटल ए, 3 बिलॉंग टू कॅपिटल ए, 4 belong to capital A, 5 belong to capital A, 6 belong to capital A. But 7 आहे का? 7 नाहीये, त्याला उभे पडायची. Not belong to. 7 not belong to A. 1 belong to set A. म्हणजे याचा अर्थ सांगतो. 1 is the member of set A, 1 is the element of set A, किंवा 1 belong to A असं वाचायचं. याला म्हणायचं बिलॉंग टू. काय म्हणायचं याला? बिलॉंग टू. मराठीमध्ये त्याला च्यामध्ये असणे असे म्हणतात. काय म्हणतात मराठीमध्ये? च्यामध्ये, चहामध्ये नाही, च्यामध्ये. 1 belong to A. मराठी एक, मराठीत कसं वाचतात बघा बरं का. एक हा संच एचा घटक आहे. एक हा संच एचा घटक आहे. 2 हा संच एचा घटक आहे. 3 हा संच एचा घटक आहे. 7 एचा घटक नाही म्हणून 7 हा संच एचा घटक नाही. 7 नॉट बिलॉंग टू ए. घटक असला तर असं चिन्ह वापरतात, सी काढायचं, बिलॉंग टू म्हणायचं. नसलं तर फक्त उभे बोलायचं. याचा अर्थ असा होतो, 1 हा ए मध्ये आहे, 2 हा ए मध्ये आहे, 7 हा ए मध्ये नाही.
1 belong to A, 1 is element of A, 1 is the member of A. एक हा संच A मध्ये आहे, एक हा संच A चा घटक आहे, एक च्या मध्ये A मध्ये आहे. कळलं काय याचा अर्थ? ओके, इज दॅट क्लिअर? ओके. आता आपण काही सेट पाहूया, नंतर पाहू. जाऊ आधी आपण सेट लिहिण्याची पद्धती पाहू, संच लिहिण्याची पद्धती पाहू. देर आर 2 मेथड्स टू राईट द सेट. संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत लिस्टिंग मेथड. हिलाच रोस्टर मेथड असं म्हणतात, त्यालाच मराठीत यादी पद्धत म्हणतात. आणि दुसरी पद्धत गुणधर्म पद्धत, सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर लिस्टिंग और रोस्टर और एसटीआर बरोबर आहे. सेट बिल्डर BUILDER, सेट बिल्डर मेथड आणि त्याला रूल मेथड म्हणतात. आता पहिली पद्धत पाहू. या 2 पद्धती कशाच्या आहेत? सेट लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. एक यादी पद्धत आणि दुसरी गुणधर्म पद्धत. सेट कसा लिहायचा? देर आर 2 मेथड्स टू राईट द सेट. नंबर 1 इज लिस्टिंग और रोस्टर and second is rule or set builder form. Is that clear? Now we learn the first method. आता आपण पहिली पद्धत शिकूया. याच्यामध्ये प्रथम सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. दोन घटकात स्वल्प विराम देतात. प्रत्येक घटक एकदाच लिहितात. ही फार महत्वाची आहे, एकदाच. आणि घटकांचा क्रम, घटक कोणत्याही क्रमाने लिहितात. 1, 2, 3 आणि 4. ही पद्धती ती समजून घ्या. दुसरी पद्धत आपण नंतर पाहू. काय सांगते यादी पद्धत? मराठी सांगतो आधी. प्रथम सगळे घटक हे महिरपी कंसात लिहितात. महिरपी कंस म्हणजे महिरपी कंस असा आहे बघा, ज्याला काढता येत नाही त्याने ही काढायचं फक्त, तरी चालतो. महिरपी कंस ज्याला जमणार नाही त्याने ही काढायचा. आता समजा 1 ते 10 संख्यांचा संच, 1 ते 10 मोज संख्या. वन to 10 counting numbers. Prime numbers between 10 to 20. 10 ते 20 मधील मूळ संख्या. सेट ऑफ. तिसरं सेट ऑफ इवन प्राइम. सममूळ संख्यांचा संच. चौथं set of months in a year.
वर्षातील महिन्यांचा बघा लक्ष द्या. यादी पद्धतीने कसं लिहायचं सांगतो. 4 टप्पे लक्षात ठेवायचे. प्रथम सगळे घटक महिरपी कंसात लिहायचे. ओके. 2 घटकांमध्ये स्वल्प विराम द्यायचा, कॉमा म्हणतो आपण त्याला. प्रत्येक घटक एकदाच लिहायचा आणि घटक कोणत्याही क्रमाने लिहितात. 4 टप्पे. राईट ऑल एलिमेंट इन कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंसात, गिव्ह कॉमा बिटवीन 2 एलिमेंट्स, कॉमा बिटवीन 2 एलिमेंट्स. 2 घटकांमध्ये स्वल्पविराम द्यावा. राईट each element only one times. प्रत्येक घटक एकदाच लिहावा. आणि राईट एलिमेंट्स इन एनी ऑर्डर, कोणत्याही क्रमाने लिहा. राईट एलिमेंट इन एनी ऑर्डर. परत पहा इंग्लिश मध्ये सांगतो. राईट ऑल एलिमेंट्स इन कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी कंसात लिहायचं. गिव्ह कॉमा बिटवीन 2 एलिमेंट्स. राईट ईच एलिमेंट ओनली 1 टाइम्स. राईट एलिमेंट्स इन एनी ऑर्डर. महिरपी कंसात लिहा, दोघांमध्ये स्वल्पविराम द्या, एकदाच लिहा आणि कोणत्याही क्रमाने लिहा. आता बघा, आता त्याला नाव देऊ आपण. पहिल्याला ए, कर्ली ब्रॅकेट केलं बघा. 1 ते 10 मोज, काउंटिंग नंबर्स, मोज संख्या, नॅचरल नंबर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. संपलं. दॅट इज द लिस्टिंग मेथड. याला म्हणायचं यादी पद्धत. फक्त जशी किराण्याची यादी करतो की नाही आपण तशी यादी करायची. अट काय आहे? प्रत्येक दोघांच्या मध्ये कॉमा द्यायचा, स्वल्पविराम द्यायचा. यात डबल कोणी आहे का? नाही, म्हणजे एकदाच लिहायचं. क्रम एखादी म्हणजे सर मी असं लिहिते 10 8 7 9 5 3 2 1 4 1 2 3 4 5 आणि 6 चालेल. तरी बरोबर आहे. फक्त सगळे घटक आले पाहिजे. राईट इन एनी ऑर्डर, कोणत्याही क्रमाने लिहा. हे असं लिहा, तिकडून लिहा, मधून कसं लिहा, सगळे आले पाहिजे. प्रत्येकामध्ये कॉमा द्या. प्रत्येक जण एकदाच आला पाहिजे. डबल आला नाही, डबल नाही आला. आणि कर्ली ब्रॅकेट करायचं. कळलं का? या मोज संख्या आहेत, काउंटिंग नंबर्स आहेत, म्हणजे नॅचरल नंबर्स. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होते, कारण ती मोजण्यासाठी उपयोगात आणली जाते. म्हणून स्टार्ट फ्रॉम 1 लक्षात ठेवायचं. 1 पासून सुरुवात होते. सेट ऑफ प्राईम नंबर्स बिटवीन 10 to 20, 10 ते 20 मधील मूळ संख्या. मूळ संख्या कोणाला म्हणायचं? आता बघा, हे तुम्ही लिहून झाला असेल. मूळ संख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येला फक्त 3 आणि 1 ने भाग जातो. कुणी कुणी भाग जातो? 3 स्वतःने आणि 1 ने, बाकी कुणीच भाग जात नाही. नीट लक्ष द्या. नॉन सेमी नीट काय सांगतो नीट आहे का? मूळ ज्याला 1 ने आणि 3 स्वतःनेच भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतात. मूळ कळलं? आता 1 ही मूळ नाही, लक्षात ठेवा. 1 नॉट प्राईम, 1 इज, 1 ही मूळ संख्या नाही, 1 इज नॉट प्राईम. पहिली मूळ संख्या, पहिली प्राईम नंबर कोणती आहे? 2. ही पहिली प्राईम नंबर आहे, पहिली मूळ संख्या. नंतर 3 4 नाही, 5 6 6 2 ने भाग जातो. 6 5 नंतर कोण? 7. 9 प्राईम आहे का? मूळ आहे का? नाही, 3 ने भाग जातो. 10 नाही, 11 आहे बघा, 13 आहे, 17 आहे, 19 आहे, 20 नाही, 21 नाही जात. 21 नाही, कारण 3 ने भाग जातो. भाग कोणी जातो? 3 आणि 1 ने, तरच तिला मूळ संख्या म्हणायचं, प्राईम नंबर म्हणायचं. प्राईम कळलं का? आता समसंख्या 0 2 4 6 8
एकच स्थानी असेल, ज्या संख्येचे एक स्थानी 5 अंक असतील त्याला म्हणायचं सम, आणि नसतील त्याला म्हणायचं विषम. कळलं का नाही कळलं? एकच स्थानी 0 2 4 6 8 दिसलं की तिला समसंख्या म्हणायचं, आणि हे जर नसले तर तिला विषम म्हणायचं. In the unit place, if there are 0, 2, 4, 6, 8 unit place, then that number is called even. Even म्हणजे सम. And if not 0, 2, 4, 6, 8, it is called odd. विषम. 3 माहित पाहिजे. कळलं का? आता मूळ संख्या ही काय झाली? मूळ संख्या म्हणजे कोणत्या? जिला फक्त 1 ने आणि 3 ने स्वतः भाग जातो अशाला मूळ संख्या म्हणतात. 1 ही मूळ नाही हे डोक्यात ठेवा. 1 इज नॉट प्राइम. पहिली प्राइम कोण आहे? 2 इज द फर्स्ट प्राइम, आणि ती सम पण आहे बघा, 2 आहे बघा. मग ही सम आणि मूळ पण आहे. मग एवढी एकच मूळ संख्या अशी आहे की जी सम आहे. बाकीच्या सगळ्या मूळ संख्या या विषम आहेत. ओनली 1, 2 ही एकमेव सम आणि मूळ संख्या आहे. 1 इज द ओनली वन इव्हन प्राइम. इव्हन प्राइम. रिमेनिंग ऑल प्राइम नंबर्स आर ऑड. आता बघा बरं, सेट ऑफ प्राइम नंबर्स बिटवीन 10 to, आता याला कॅपिटल बी म्हणतो, कर्ली ब्रॅकेट. प्राइम नंबर्स 10 to 20, 10 ते 20 मधील मूळ संख्या. 11 मूळ संख्या बघा प्राइम नंबर. 13, 13, 15 नाहीये, 3 ने भाग जातो. 16 नाही, 17 आहे बघा. 18 नाहीये, 19 आहे बघा. संपलं. 10 ते 20 मध्ये क्रम कसा आहे चालेल? या काही म्हणा 19, 17, 18, 13 करेक्ट. आता तिसरा सममूळ संख्या इव्हन प्राइम. तर पहिली प्राइम कोणती आहे? 2. 1 इज नॉट प्राइम. 1 ही मूळ नाही. पहिली मूळ संख्या 2 आहे. 2 इज द फर्स्ट प्राइम, आणि ती इव्हन पण आहे म्हणजे सम पण आहे. म्हणजे सम पण आहे आणि मूळ पण आहे, म्हणजे फक्त 2 आहे. इव्हन पण आहे, प्राइम पण आहे. सेट ऑफ मंथ इन अ इयर. आता सेट ऑफ मंथ इन अ इयर डी म्हणतो. जनवरी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, लास्ट डिसेंबर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, डिसेंबर. संपलं. कर्ली ब्रॅकेट पूर्ण. तर याला म्हणायचं रोस्टर फॉर्म. त्याला लिस्टिंग मेथड म्हणतो, यादी पद्धती. तर अशा पद्धतीने आपल्याला यादी पद्धतीत लिहिता आलं पाहिजे. मला असं वाटतं तुम्हाला यादी पद्धत समजली असेल. आता आपण 4 गणिते घेतली बघा मी यादी पद्धतीचे. आता आपण जाणार आहोत सेकंड मेथड, रूल मेथड, सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर मेथड, ज्याला गुणधर्म पद्धत म्हणतात. थोडीशी अवघड पद्धती आहे अंडरस्टँडिंग करायला, त्यामुळे नीट लक्ष द्यायचंय. सपोज इन दॅट मेथड राईट, म्हणजे आपण काय करायचं या पद्धतीमध्ये यादी करत नाहीये. राईट द जनरल एलिमेंट, सामान्य पद लिहायचंय. युजिंग variable followed by a vertical line. Right, general element. After that, write general element followed by, write general element followed by vertical line, a vertical line
write the property of the variable. बघा बरं का, राईट द जनरल एलिमेंट युझिंग व्हेरिएबल म्हणा. राईट जनरल एलिमेंट युझिंग व्हेरिएबल followed by a vertical line and write property of the variable. एक एक्झाम्पल घेऊनच दाखवतो तुम्हाला. इथे एक्झाम्पल आहे, यातलं एक्झाम्पल आता आपण रूल मेथड मध्ये दिली आहे. इंग्लिश मध्ये सांगतो, झाला आता मराठीत सांगतो. काय जनरल एलिमेंट, सामान्य पद, जनरल एलिमेंट सामान्य घटक किंवा पद, सामान्य घटकच म्हणूया. सामान्य घटक अक्षराने दर्शवितात. त्यानंतर उभी रेषा किंवा विसर्ग, म्हणजे त्याला कोलन म्हणतो आपण. व्हर्टिकल लाईन और कोलन असे दोन टिंब. व्हर्टिकल लाईन किंवा कोलन विसर्ग म्हणतो त्याला. त्यानंतर उभी रेषा किंवा कोलन देऊन त्यानंतर त्या घटकाचा गुणधर्म लिहितात. गुणधर्म पद्धती. सामान्य घटक अक्षराने दर्शवायचा, म्हणजे चलन दाखवायचं. कोणतंही अक्षर घ्यायचं, त्या घटकाला एक अक्षर मानायचं. त्यानंतर तिरकी रेख अशी रेख द्यायची किंवा दोन टिंब द्यायचे आणि ह्या रेघेपुढे त्या घटकाचा कोणत्या गुणधर्माखाली तो घटक आलेला आहे तो गुणधर्म लिहायचा. राईट जनरल एलिमेंट सामान्य घटक लिहायचा युजिंग व्हेरिएबल अक्षराच्या पद्धतीने. फॉलोड बाय त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन काढायची किंवा कोलन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. आणि मग व्हेरिएबलची प्रॉपर्टी लिहायची आहे. बघा आता 1 to 10 काउंटिंग नंबर्स. काउंटिंग नंबर्स म्हणजे नॅचरल नंबर्स, याला नैसर्गिक संख्या म्हणतात. 1 ते 10 मोज संख्या म्हणजे नैसर्गिक, आणि त्यांना कॅपिटल अक्षर दाखवतात. कॅपिटल अक्षर, कोणतं अक्षर? कॅपिटल अक्षर. तत्पूर्वी हे पाहण्यापूर्वी आधी मी तुम्हाला काही सेट सांगतो. नैसर्गिक संख्याचा संच. पहिल्या लिस्टिंग मेथड मध्ये यादी पद्धतीमध्ये असा लिहितात. कॅपिटल एन बरोबर 1 ने सुरुवात होते. 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. इट इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. नैसर्गिक संख्याचा संच म्हणतात याला. त्यानंतर डब्ल्यू होल नंबर, ज्याला मराठीत पूर्ण संख्यांचा संच म्हणतात. पूर्ण संख्या शून्यापासून सुरू होतात. 0 1 2 3 4. त्याच्यानंतर येतो आय फॉर इंटिजर, पूर्णांक संख्या. डॅश 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 म्हणजे त्याच्यामध्ये वजा ऋण संख्या आहे का, 0 आहे. आणि धन संख्या, धन ऋण आणि 0 तिन्ही संख्या मिळून पूर्णांक संख्याचा संच तयार होतो. पूर्णांक, हा पूर्णांक, हा पूर्ण. परत पहा 1 2 3 4 अनंतपर्यंत हा नैसर्गिक संख्या. 0 त्याच्यामध्ये मिळवला. 0 1 2 3 हा झाला होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. आणि ऋण 0 आणि धन -3 -2 -1 0 1 2 3 अनंतापर्यंत त्याला म्हणतात पूर्णांक. कळले का? हे 3 संच माहीत असणं फार गरजेचं आहे. आता आपल्याला मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्यांचा संच आहे, म्हणजे त्याला n दाखवतात. म्हणजे 1 ते 10 या n मध्ये पाहिजे. आणि 1 ते 10 आहे म्हणजे कुणापेक्षा लहान आहे, 11 पेक्षा लहान आहे. बघा आता a बरोबर कर्ली ब्रॅकेट, एक घटक घ्यायचा कोणता आहे, मी त्याला x म्हणतो. तुम्ही ए पण घेऊ शकता, ए टू झेड कुठलंही अक्षर घेऊ शकता. आपण मग अशी कसं सांगितलं, घटक दर्शवण्यासाठी लहान अक्षर वापरतात.
स्मॉल लेटर यूज टू शो द एलिमेंट्स. एक घटक लिहिला सामान्य रूप एक्स असा, याला म्हणायचं असा की मराठीत. एक्स असा की कसा आहे एक्स? एक्स हा मोज संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या आहे. काय आहे? नॅचरल नंबर्स. एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. एक्स कशात पाहिजे? एन मध्ये पाहिजे. सो एक्स बिलॉंग टू एन. एक्स इंग्लिश मध्ये याला म्हणतात एक्स सच दॅट, मराठीत म्हणतात एक्स असा की. एक्स बिलॉंग टू एन आणि एक्स 10 पर्यंतचे 11 पेक्षा लहान आहे. सो एक्स लेस दॅन 11. एक्स हा 11 पेक्षा लहान आहे. एक्स असा की एक्स एन मध्ये आहे. एक्स हा एन चा घटक आहे. एक्स बिलॉंग टू एन. मराठीवाल्याने पण बिलॉंग टू म्हणायचं. एक्स बिलॉंग टू एन आणि एक्स 11 पेक्षा लहान आहे. टोक याच्याकडे ना हा लहान आहे कोणापेक्षा? 11 पेक्षा. एक्स लेस दॅन. हेच एक्स 11 पेक्षा लहान आहे. हेच तुम्ही असं पण लिहू शकता. एक्स लहान बरोबर, याला बघा म्हणतात लहान पण आणि बरोबर पण. लेस इक्वल इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात लेस इक्वल. दोन्हीचा अर्थ एकच. एक्स लेस दॅन 11, एक्स लहान 11 किंवा लहान बरोबर 10, एक्स लेस इक्वल 10. या दोन्हीपैकी तुम्ही काही पण लिहू शकता. फक्त तुम्ही एक्स लेस इक्वल 11 नाही लिहू शकत. दॅट इज रॉंग. एक्स लहान बरोबर 11 नाही, कारण एक्स बरोबर चिन्ह 11. एक्स 11 पण आहे. 11 आहे का? नाही आहे. 11 आहे का? नाही. 10 पर्यंतच आहे. म्हणून याच्यामध्ये हे नाही, हे चालत नाही. एक्स बरोबर 10 पण आहे. 10 याचा अर्थ काय होतो? एक्स लहान बरोबर 10, एक्स लेस इक्वल 10. 10 आणि 10 पेक्षा लहान. 10 आणि 10 पेक्षा लहान संख्या. याचा अर्थ काय होतो? एक्स लेस दॅन 11 11 पेक्षा लहान. या 11 पेक्षा लहान आहे सगळं. कसं येईल हे झालं पहिलं. आता दुसरं काय म्हटलंय? सेट ऑफ प्राईम नंबर्स बिटवीन 10 to 20. प्राईम कशामधल्या? 10 ते 20 मधल्या. बघा बरं का. एक्स सच दॅट किंवा अक्षर घेतो आपण ए सच दॅट. ए सच दॅट. ए कसा आहे? ए हा प्राईम आहे. ए इज प्राईम. ए ही मुळं. ए इज प्राईम. ए ही मुळं कशी आहे? 10 ते 20 मधली. बरोबर आहे का? मग बघा बरं का. हा ए 10 ते 20 मध्ये आहे. 10 लहान, ए लहान, 20. 10 ते 20 च्या मध्ये ए आहे आणि ए ही मूळ आहे. सो ए सच दॅट ए इज प्राईम. 10 लेस दॅन ए लेस दॅन 20. ए असा की ए ही मूळ आणि 10 लहान, ए लहान, 20. अजून एक लिहू शकता. ए हा एन मध्ये पाहिजे. ए बिलॉंग टू एन. झालं. तिसरं. पहिले दोन झाले बघा. सेट ऑफ इवन प्राईम. थोडासा अवघड टॉपिक आहे, समजून घ्या. इवन प्राईम म्हणजे सममूळ. बघा सी बरोबर एक्स सच दॅट एक्स इज. इवन पण पाहिजे, प्राईम पण पाहिजे. इवन प्राईम संपलं. एक्स ही सममूळ. फिनिश. एवढंच आहे. चौथं. सेट ऑफ मंथ इन इयर किंवा वर्षातील महिन्यांचा संच. ए असा की ए काय पाहिजे? वर्षातील महिन्यांचा संच. ए इज अ मंथ इन इयर. ए हा वर्षातील महिना. ए कसा आहे? हा वर्षातला महिना आहे. ए सच दॅट ए इज अ मंथ इन इयर. आता आठवड्यातील वारांचं असेल तर कसं येईल बरं? आठवड्यातील वार. आठवड्यातील वार कसं येईल? ए सच दॅट ए इज अ डे इन अ वीक. ए हा आठवड्यातील दिवस. अजून बघा बरं. 2-3 घंटे घेतो. थोडस मोठं होऊ द्या व्हिडिओ तरी चालेल, पण आपल्याला
हा भाग समजला पाहिजे. आता पहा लिस्टिंग रोस्टर मेथड. लेटर इन द वर्ड DIVISON डिव्हिजन किंवा perfect square number between 1 to 20. Color in the rainbow and integer between -3 and 3. आता मराठीमध्ये सांगतो. लेटर इन द वर्ड डिव्हिजन म्हणजे तुकडी. ह्या डिव्हिजन मध्ये अक्षरांचा या शब्दातील अक्षरांचा समूह. परफेक्ट नंबर पूर्ण वर्ग 1 ते 20 मध्ये पूर्ण वर्ग संख्या. कलर्स इन द रेनबो इंद्रधनुष्यातील रंग आणि इंटिजर बिटवीन -3 व 3 मधील पूर्णांक संख्या. आता बघा बरं दोन्ही पद्धती लिहू आपण. आधी लिस्टिंग केली ना की मग रोस्ट हे लिहिता येते सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड लिहिता येते. यादी पद्धतीने लगेच गुणधर्मामध्ये लिहिता येते. आता बघा याला पी म्हणतो. याच्यातल्या डिव्हिजन मधील लेटर इन द वर्ड बघा डी. शक्यतो कॉमा मध्ये स्मॉल अक्षरामध्ये वापर. स्मॉल कॅपिटल आहे ना स्मॉल मध्ये लिहा. कॅपिटल लिहिलं तरी चालतं पण आपण असं म्हणतो ना की बुवा घटक हे लहान अक्षराने दर्शवितात. हा याला स्मॉल डी म्हणतो. आय म्हणतो. DIV म्हणतो. बघा DIVI आय आला परत आय येऊन गेला. डबल लिहायचं नाही. SO आणि N PQ. हा बघा कळलं काही. परफेक्ट स्क्वेअर पूर्ण वर्ग म्हणजे काय जो कुणाचा तरी वर्ग आहे. जो कुणाचा तरी स्क्वेअर आहे. म्हणजे बघा 1 चा वर्ग 1 2 चा 4 3 चा स्क्वेअर 9 4 चा स्क्वेअर 16 5 चा 25 6 चा 36 7 चा 49 8 चा 64 9 चा 81 10 चा 100. याची संख्या आहे या 1 4 9 16 25 1 4 9 16 25 36 49 64 81 100 या पूर्ण वर्ग संख्या आहेत. इट इज कॉल्ड परफेक्ट नंबर कारण त्या स्क्वेअर आहे. 1 ते 20 1 ते 20 मधील पूर्ण वर्ग कोणते आहेत बरं. 1 ते 20 मधील 1 4 9 16 हे नाही. कळलं. कलर इन द रेनबो लिहिता येतील का. इंद्रधनुष्यातील रंग तांबडा निळा काय आहे ना ते सगळे कॉमा करून लिहायचे. आहे का माहिती. इंग्लिश मध्ये पण लिहिता आले पाहिजे. आणि यस इंटिजर बिटवीन -3 and 3 -3 व 3 मधील पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या शब्द काय सांगितलं आपण अशी हा आहे बघा -3 सॉरी -3 -2 -1 0 1 2 3 आहे का नाही.
याच्या मधल्या पाहिजे, म्हणजे हे याच्या मधल्या पाहिजे. म्हणजे कोणते येतील? -2 -1 0 1 2 ही झाली आधी पद्धत. आता गुणधर्म पद्धत, रूल मेथड. आता रूल मेथड म्हणजे हा कसा लिहायचा? कोण आहे? लेटर इन द वर्ड डिव्हिजन. मग x साठी द्या, x इज लेटर इन द वर्ड. समजा x ही डिव्हिजन या अक्षरातील, सॉरी x हा, x हे डिव्हिजन या शब्दातील अक्षर. x असा की x हे, x असा की x हे डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे. 1 2 1 4 9 हे काय आहे? परफेक्ट स्क्वेअर बिटवीन 1 to 20. बरोबर आहे का? परफेक्ट स्क्वेअर आहे. मग q इज इक्वल टू x सच दॅट x मला वाटतं नैसर्गिक आहे म्हणजे बिलॉंग टू n. कुणापेक्षा लहान आहे? 20. x सच दॅट किंवा x असा की x बिलॉंग टू n, x 20 पेक्षा लहान आहे. आणि काय पाहिजे? x इज परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. x इज परफेक्ट स्क्वेअर. x ही पूर्ण वर्ग. संपलं. परत पाहणे, x असा पाहिजे कसा? x n मध्ये पाहिजे, x 20 पेक्षा लहान पाहिजे आणि x ही पूर्ण वर्ग पाहिजे. सगळे गुणधर्म आले बघा त्याचे. आता हे कसं येईल? आज x सच दॅट x इज कलर इन द रेनबो. x सच दॅट x इज कलर इन द रेनबो. मराठीत काय? x असा की x हा इंद्रधनुष्यातील रंग आहे. शेवटचं बघा बघा. आता शेवटचं किती लोकांना समजलं कळेल. यस ए सच दॅट पूर्णांक शब्द आला ना. पूर्णांक म्हणजे आहे. ए बिलॉंग टू आय. ए हा आय मध्ये पाहिजे, पूर्णांक पाहिजे, इंटिजर पाहिजे म्हणून बिलॉंग टू आय. आणि -3 आणि 3 आहे की नाही? समजू. ए हा आय मध्ये पाहिजे आणि -3 आणि 3 च्या मध्ये पाहिजे. -3 व 3 मध्ये पूर्णांक शब्द म्हणून आय आला आणि -3 व 3 मध्ये हे असं आलं. इंटिजर बिटवीन म्हणून हे असं आलं आणि इंटिजर शब्द आला म्हणून बिलॉंग टू आय आला. तर अशा पद्धतीने आपण हे पाहिलेलं आहे. बघा तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काही सोडता आलं तर बघा, ट्राय करा. नाही तर पुढच्या तासाला ते समजावून देतो. त्याच्यामध्ये फक्त क्वेश्चन नंबर 2 बघा. प्रश्न दुसरा असं दिलंय. प्रश्न दुसऱ्यातला पहिला आकडा तुम्ही याचा अर्थ काय सांगितलं तुम्हाला. म्हणजे 4/3 ही संच क्यूचा घटक आहे असं लिहायचं असतं. हा याचा घटक आहे. 4/3 इज एलिमेंट ऑफ सेट क्यू किंवा इज मेंबर ऑफ सेट क्यू. आणि उभे रेखा असेल तर इज नॉट म्हणायचं. ठीक आहे, थांबूया.